तेव्हा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचं, भारतीय जनता पार्टीचं। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सविता रवींद्र काळे, मानसी योगेश शेवरे, सोनाली तुषार भंदुरे, नितीन बाळा संपतराव निगळ यांनी आज सातपूर गावातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीची सुरुवात सातपूर गावातील भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। सर्व उमेदवारांनी शिवरायांना अभिवादन करत जनतेकडे कमळ निशावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 11 मध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे मार्गी लागली असून सातपूर गावात भाजप आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या भक्कम निधीतून भव्य आणि देखणे मारुती मंदिर उभारण्यात येत आहे। ही विकासाची ठोस कामगिरीच भाजपच्या विश्वासार्थी साक्ष देणारे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले। यावेळी समस्त सातपूर ग्रामस्थांनी भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शविला। प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचाराला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज प्रचाराचा 6वा दिवस असतानाही नागरिकांच्या भेटीगाठी, संवाद आणि स्वागताचा ओघ कायम आहे। अनेक ठिकाणी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयाचा आशीर्वाद देण्यात आला। एकूणच प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप उमेदवारांची प्रचार मोहीम जोमात सुरू असून विजयाची हवा निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। मानाचा जय श्रीराम। मी या ठिकाणी पहिल्यांदा खूप आभार व्यक्त करेल आमचे मार्गदर्शक प्रकाश दादा निगळ आणि काळू काका काळे। काळू काका जरी इथे नसले, थोडीशी नाराजगी असेल त्याचे, पण मला गावावर पूर्णपणे विश्वास आहे का गाव त्यांना आपल्या प्रवाहात सामील करून घेईल। कारण आपण जर सर्व एकत्र नसलो तर हे आपल्या या सर्व गावाचं नुकसान आहे यामध्ये। आणि हा काहीतरी म्हणतात ना, ते दूध सरकारा योग, त्याप्रमाणे गावातल्या तिन्ही कोळीला आपल्याला हे तिन्ही कोळीला उमेदवारी भेटलेली आहे। म्हणजे या 2092 पासून तर आज 2025 पर्यंतच्या इतिहासात अशी कधी गोष्ट झाली नसती की तीन समाजाचे लोक एकत्र आले, आणि हीच आपली गावची ताकद आहे। आणि बाळा नेहमी सांगत असतो, आपण जर एकत्र आलो, आमचे सुरेश नाना पण सांगत असतात, आपण सर्व जर एकत्र आलो तर हा नवीन इतिहास ह्या सातपूर शहराच्या पंचकृषीत घडणार। त्यामुळं मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना जाहीर आवाहन करेल का येत्या 15 तारखेला कमळाच्या निशाणीवर बटन दाबून सर्व प्रचंड या चारी उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे। आम्ही सर्व एकत्र आहोत, सर्व गाववाले एकत्र आहोत, ही ताकद आपण सर्वांना दाखवून द्यायची आहे। जय महाराष्ट्र। आज सातपूर गाव येथे प्रचार रॅली निमित्ताने आज सर्व गाव एकत्र झालेले आहे। कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट का आज गावाला स्थानिक उमेदवार भेटलेले, नक्कीच सर्व एकत्र राहून स्थानिक उमेदवारांना त्यांची शपथ घेतलेली आहे। आपणही आपल्या सर्व मित्रपरिवारांना सर्वांना सांगले का आज ह्या प्रभाग क्रमांक 11चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांना सर्वांनी मोठ्या संख्येने, मोठ्या मताधिकारे त्यांना निवडून द्यावे असे मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व आपल्या सर्व सामान्य नागरिकांना मी विनंती करतो। रवी नाना कुठे? जय श्रीराम। आज आपण सातपूर गावात आपल्या प्रभाग क्रमांक 11च्या भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांच्या प्रचार रॅलीचा आपण इथून आता सुरुवात करतो आहोत। आपल्या सविताताई काळे, मानसीताई शेवरे, तसेच सोनलताई भंदुरे आणि नितीन बाळा निगळ हे आपले भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आहेत। सर्वांना एक सांगायचं, असं सोपी एक गोष्ट सांगतो, आपल्या प्रचाराचे मुद्दे खूप छान आणि सोपे आहेत। आपण काहीतरी केलं तेव्हा काहीतरी मागतो आपण। भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे, महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे, आणि नाशिकमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल तेव्हा सर्वांगीण विकासासाठी आपल्याला खूप चांगला चान्स राहील। म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार जे म्हणतो आपण, केंद्र, राज्य आणि नाशिक महानगर, अशा प्रकारे आपल्याला सर्वांना काम करायचं आहे। मी सर्व सातपूरचे नागरिक खूप सुज्ञ आहेत, आणि मुख्य म्हणजे एक अशी गोष्ट आहे, सातपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं खूप जुनं काम आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं इथे एक माहेरघर होतं, डॉक्टर झुंबर बंधुरे, तसेच किसनराव विधाते आणि मदन बंधुरे, परत आणखी हे बंधुरे कंपनी ही सगळी संघाचं काम करत होते। आपल्या संघाचं जे आपलं काम आहे, संघाची शाखा ही भाजप आहे। मी सर्व माता भगिनींना
ज्येष्ठांना आणि सर्व नागरिकांना विनंती करेल की आपलं सातपूरमध्ये आपल्याला कमळ फुलवायचं आहे आणि सर्वांनी मनापासून सगळ्यांनी काम करायचं आहे. 15 तारखेला प्रत्येकाने माझ्या घरचं कर्तव्य, माझ्या घरचं लग्न, जसं आपण सकाळी लवकर उठून कामाला लागतो तसं प्रत्येकाने फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे कमळाचे 4ही बटन दाबण्यासाठी आपल्या बांधवांना, आपल्या नागरिकांना, आपल्या जवळच्यांना सगळ्यांना सांगायचं आहे. सर्व नागरिक सुज्ञ आहे. सर्वांनी खूप मनापासून काम करा आणि 4ही उमेदवार निवडून येतील ही आई तुळजाभवानीच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना परत धन्यवाद देतो. धन्यवाद. जय. गेल्या ही 6वी पंचवार्षिक आहे. आपल्या सातपूर प्रभागाला आतापर्यंत एवढ्या कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिलेली नव्हती, पण योगायोगाने आपल्या 4ही उमेदवाराला आपल्या सातपूर प्रभागातून उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीची. आपण सर्वांनी पक्ष म्हणूनही काम करावं आणि आपल्या गावातले हे 3ही उमेदवार आहे, 4ही उमेदवार आहे, योगेश भाऊ पण आपलाच आहे. आपण सर्वांनी एकजुटीने येऊन काम करावं. कोणत्याही भूलथापा आणि कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये. आपण सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीचा 4ही उमेदवार सर्वात जास्त मतांनी निवडून येतील हे आपण प्रयत्न करा, अशी मी आपल्या समस्त सातपूर ग्रामस्थांना विनंती करतो. आणि कोणत्याही प्रकारचं जातीभेद न करता आपण हे 4ही उमेदवारांना मतदान करायचं आहे. आपण हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या प्रकारचं कोणी पण तुम्हाला काही सांगून देईल का इकडे असा प्रचार करतो, बिलकुल नाही. आपला एकच कमळ कमळ कमळ, लक्षात ठेवा. गावातील सर्व जमलेले अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण उमेदवार नागरिक ही सर्वांना मी विनंती करतो की आपल्या गावात सर्वांनी सांगितलेले का बा प्रथमच आपल्याला 4 उमेदवार आपल्या प्रॉपर गावातील मिळालेले आणि गावात आपल्याला ही फार मोठी संधी सीमाताईंनी दिलेली. तर आपलं गाव एकत्र कसं होईल याची सर्वांनी काळजी घ्यायची. म्हणजे सर्वांनी कमळालाच मतं द्यायची ही सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो. आणि गाव एकत्र आला म्हणजे आपलं मंदिर अगदी भव्यदिव्य होईल. या मंदिराच्या काळजी करता आपण सर्वांनी एकत्र या. बाकीचा सगळं बाजूला ठेवा. फक्त मंदिर एक मंदिर आणि त्यामुळे मंदिरा कशामुळं तर सर्व गाव एकत्र येईल आणि गावाला एकत्र येण्याची फार मोठी संधी सीमाताईंनी दिलेली आहे. त्याबद्दल मी सीमाताईंचे आभार मानतो व सर्वांना नम्र विनंती करतो की कमळालाच मतं देऊन आपले 4ही उमेदवार निवडून आणा ही सर्वांना आग्रहाची विनंती. फुले. जय श्रीराम. आज या प्रभाग क्रमांक 11 मधील प्रचार रॅलीचं उद्घाटन प्रसंगी मला जी बोलण्याची संधी दिलेली मी सर्व आपल्या ग्रामस्थांचा मी आभार मानतो. पण या गावामध्ये जो आजपर्यंत न घडलेला इतिहास म्हणजे आपल्या 3ही उमेदवार हे आपल्या गावातले दिलेले आहे आणि ह्या बाबीचा सर्वांनी विचार करून 3ही लोकांना जातीपातीचा विषय न आणता किंवा 4थ्या दिवशी किंवा 14 तारखेला कुठली सेटिंग बेटिंग न करता एक प्रचार म्हणजे फक्त BJP आणि कमळालाच निवडून आणायचं आहे. आणि सर्वांनी हा विचार करून पंतप्रधान मोदी साहेबांना आपल्याला हात भक्कम करायचे. त्यांचा जो विकास आहे ती जी विकासाची धारा ही आपल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आणायची आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊन कमळाला विजय करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. विनंती आहे की आता या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मध्ये स्थानिक उमेदवार दिलेले आहे भाजपाने आणि आपल्याला फार मोठी संधी आलेली आहे. त्या निमित्ताने सीमाताई हिरे यांनी आपल्या मंदिरासाठी 2 कोटी रुपये जाहीर केलेले आहे. अजून आपल्याला जर निधी जास्ती घ्यायचा असेल तर हे 4 सीटा आपल्याला निवडून आणावं लागेल आणि आणायचे. त्या निमित्ताने एक 4ही नगरसेवक आल्यानंतर आपल्या मंदिराचं बी काम पूर्ण होईल असं मी ग्रामविकास मंडळाचा अध्यक्ष या नात्याने सर्व गावकऱ्यांना विनंती करतो. आणि आपला रॅलीचा प्रारंभ या ठिकाणी होईल. शेवटपर्यंत सर्वांनी साथ द्यावी ही विनंती. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.